श्रीराम जय राम जय जय राम। देव अत्यंत दयाळू आहे। तुम्ही फार कष्ट करून इथे येता। किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो। बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात। परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे हे आपल्याला कळते का? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का, याचा विचारच आपण फारसा करीत नाही। आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले। असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही। देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला, कारण तो देवाने वाईट केले असे तरी म्हणणार नाही। देव खरोखर अत्यंत मायाळू आहे। त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही। कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेले आवडेल? म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका। द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले, तेव्हा तिला वाईट वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही। ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत। ते दुःशासनाची खांडोळी करतील। तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता। दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले। धर्माला वाटले, आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली। हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य। तीच स्थिती इतर पांडवांची झाली। पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली। तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली, आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रूरक्षण केली। पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास? तो दुष्ट केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, त्यात माझा काय दोष? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती। ते रक्षण करतील असे तुला वाटत होते। मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो। जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते। आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी असते, आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल। भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो। श्रीराम जय राम जय जय राम। रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग। ज्ञानदेव म्हणतात, जैसा भाव तैसा देव। श्रीकृष्ण याच भावनेचा विस्तार या अध्यायात करतात। अध्यायाचा सारांश। अर्जुन विचारतो की नियम न पाळता परंतु श्रद्धेने केलेले कर्म कोणत्या प्रकारचे? यावर श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याची श्रद्धा 3 प्रकारची असते, सात्विक, राजस, तामस। जशी श्रद्धा तसे देव, तसेच कर्म आणि तसेच जीवनाचे परिणाम। 3 तत्वज्ञान। सात्विक श्रद्धा शांत, निर्मळ, आत्मकल्याणाला पोषक, दैवी मार्गाकडे नेणारी। भोजनही सात्विक, ताजं, हलकं, पवित्र। राजस श्रद्धा
यश, मान, सत्ता, प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले धर्मकर्म. भोजन तिखट, तेलकट, चटकदार. तामस श्रद्धा, अज्ञानातून, मद्य, हिंसा, आळस, वाईट संगतीमधून निर्माण होणारी. भोजन बासी, कुजलेलं किंवा हानिकारक. कृष्ण सांगतात, मनुष्य ज्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो तो तसाच बनत जातो. कथा. एका साधूने 3 शिष्यमंडळींना एकच मंत्र दिला. तिघांनी तोच मंत्र जपला, पण एकाने शांतपणाने, दुसऱ्याने अहंकाराने, तिसऱ्याने आळसाने. परिणामी 3 भिन्न झाले, कारण मंत्र नाही बदलला, श्रद्धा बदलली होती. जीवनातील शिकवण. कर्मापेक्षा भाव महत्त्वाचा. धर्मकर्म फक्त दाखवण्यासाठी केल्यास राजस फळ मिळते, तात्पुरते. चुकीच्या गोष्टींवर श्रद्धा ठेवली तर जीवनाचा मार्गच बिघडतो. सात्विकतेकडे पावले टाका. दिनचर्या, संगत, आहार, अभ्यास, वाणी, निष्ठा. अध्याय सांगतो, श्रद्धा सुधारली की संपूर्ण जीवन सुधारते. रामकृष्ण हरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. प्रारंभ. श्रीकृष्ण यातील शेवटच्या अध्यायात अर्जुनाला संपूर्ण मार्ग समजावून सांगतात. ज्ञान, भक्ती, कर्म, संन्यास सर्वांचा परिपूर्ण निष्कर्ष. अध्यायाचा सारांश. या अध्यायात श्रीकृष्ण काही मुख्य गोष्टी स्पष्ट करतात. कर्म आणि संन्यास यांचा खरा अर्थ. स्वधर्म म्हणजे आपले नैसर्गिक कर्तव्य. गुणत्रय, सात्विक, राजस, तामस. कर्मांचे परिणाम. भगवत भक्तीचा सर्वोच्च मार्ग. आत्मसमर्पणातून मिळणारा मोक्ष. गीतेचा अंतिम संदेश. सर्व धर्मांना माझ्यात सोडून दे. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मी तुला मुक्त करीन. तत्वज्ञान. संन्यास म्हणजे पळून जाणे नव्हे, कर्म टाकणे नव्हे, कर्मफळाची आसक्ती टाकणे हेच खरे संन्यास. स्वधर्म. आपल्या क्षमतांना, स्वभावाला, संस्कारांना जे सुटते तेच आपले कर्तव्य. इतरांची नक्कल करू नये. गुणत्रय आणि कर्म. सात्विक गुण मुक्तीकडे, राजस गुण बंधनाकडे, तामस गुण पतनाकडे नेतात. भक्तीचा उच्च मार्ग. ज्ञान, ध्यान, यज्ञ, दान सर्व केले तरी शेवटी पूर्ण समर्पण हेच मोक्ष देणारे आहे. कथा. एक राजा संन्यास घ्यायचा म्हणाला. गुरूंनी विचारले, तू राज्य सोडणार आहेस की अहंकार? राजा म्हणाला, मी राज्य सोडेन. गुरु म्हणाले, राज्य मनात असेल तर जंगलात जाऊन काय मिळणार? राजा म्हणाला, बाहेरची नव्हे, आतली सोडचिठ्ठी घ्यावी लागते. अध्यायाचा मुख्य निष्कर्ष. कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा नको. स्वधर्माने जगलेली जीवनयात्रा सर्वोत्तम. अहंकार सोडला की जीवन हलके होते. भगवंताच्या शरणागतीतून खरा शांतपणा मिळतो. मोक्ष म्हणजे मरणानंतरचे स्वर्ग नव्हे, मनातील सर्व बंधनांपासून मुक्तता. प्रवचन समाप्ती. ज्ञानदेव म्हणतात, भक्तीने जे साध्य होते ते इतरांनाही नाही. भगवद्गीतेचा शेवटचा सार. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.